शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। मालवण येथे शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे तो कोसळल्यानंतर आपण बघतोय भारतभर मध्ये संताप व्यक्त करताना दिसतायत। सर्वच जण या गोष्टीचा निषेध करताना दिसतायत। आता आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे विकासभाऊ पासलकर। आपण यांच्याकडून ही जाणून घेणार आहे। काय सांगाल दादा, ही जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये सर्वच जण निषेध व्यक्त करतायत, आपलं काय मत आहे यावर? ही घटना अतिशय वाईट घडलेली आहे। या घटनेमुळं ज्यांचा सरकार आणि सरकारचे जे बगलबच्चे आहेत, ज्यांनी हे स्मारक उभं केलं, त्या सर्वांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि या सर्वांना, या सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो की केवळ 8 महिन्यामध्ये हा पुतळा पडतो आणि ज्याला हा पुतळा बनवायला दिलाय, आपटे नावाच्या 24 वर्षाच्या तरुणाला हा पुतळा बनवायला दिलाय, कुठल्याही प्रकारचे निकष सरकारने याच्यामध्ये पाहिलेले होते, याचा अनुभव पाहिलेला होता। हे संपूर्ण मोठं षडयंत्र आहे आणि हा शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पळतो आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की 45च्या ताशी वेगाने त्या ठिकाणी वारं वाहत होतं। अहो, त्या वाऱ्यामध्ये साधा नारळ सुद्धा पडत नाही कोकणामध्ये। आणि आपण राज्याचे प्रमुख म्हणून असे बेजबाबदारपणे बोलताना आपण या घटनेचं गांभीर्य सुद्धा येत नाही आणि सरकारचे एक मंत्री केसरकर त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे वक्तव्य करतात। अशा मंत्र्यांना सुद्धा खरं तर यांना चपलीने मारलं पाहिजे। असे मंत्री जर अशा पद्धतीने समाजामध्ये जाऊन झालेल्या घटनेबद्दल गांभीर्य व्यक्त करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने बोलतात, ही महाराष्ट्राची सरासर धुळपेक आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचा, शिवप्रेमींचा हे अपमान करतायत। हा आगडोंब या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने उसळू शकतो की या राज्यामधील या सर्व सरकारच्या प्रतिनिधींना सुद्धा पळती भुई थोडी होईल। आज तुम्ही छत्रपतींचा पुतळा पडतो, 35 फूट पुतळा बांधताना कुठले निकष वापरले होते? या ठिकाणी जे खारं वारं आहे किंवा समुद्र सपाटीपासून जे निकष आहेत ते पाहायला पाहिजे होते। नेव्ही, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नेव्हीची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा समुद्रावरती नौकानयन उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज होते। म्हणून नेव्हीचे प्रमुख असे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा नावलौकिक आहे, त्या समुद्राच्या शेजारी देशाच्या प्रधानमंत्र्यांना तुम्ही बोलावता, 8 महिन्यापूर्वी त्या स्मारकाचं अनावरण करता आणि त्या स्मारकाचे आज अशी दुरावस्था बघितल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज ब्रॉन्झचे पुतळे असे तुकडे होतात का? अशा पद्धतीने सरकारने कुठले निकष लावले, कुठल्या पद्धतीचं हे बांधकाम झालं? खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये षडयंत्र झालेले आहे। हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि जे यामध्ये दोषी आहेत या दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, अशी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींची इच्छा आहे। पुण्यातील शिवप्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या मनामध्ये एक असंतोष आहे आणि ह्या असंतोषाला सरकारला सामोरं जावं लागेल। पण आता याच्यावरती नक्की काय ऍक्शन झाली पाहिजे? जसं की आता तुम्ही जसं म्हणता ते शिल्पकार कोणी असेल किंवा कोण, तर याच्यावर नक्की काय ऍक्शन घ्यावी अशी आपली भूमिका आहे। आज तरी दुर्घटना असते, परंतु राष्ट्रपुरुषांचा अवमान, आज राष्ट्रपुरुषांच्या अवमानाखाली खऱ्या अर्थाने हा गुन्हा दाखल झाला पाहिजे। राष्ट्रपुरुषांचा अवमान काय की आज आपटे नावाच्या 24 वर्षाच्या शिल्पकाराला हे शिल्प बनवण्यासाठी दिलं, याच्या परवानग्या, याला जे काही निकष, उंची किती हवी, याचा चौथारा कितीचा पाहिजे होता, 35 फूट मूर्ती उभी करताना, तो पुतळा उभा करताना काय निकष पाळायला पाहिजे होते? याला नेव्हीचं डिपार्टमेंट, याला PWD डिपार्टमेंट, या पर्यावरणाचं डिपार्टमेंट, या सगळ्या जे कोणी याच्यामध्ये जे दोषी आहेत याला खरं तर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। कारण हा केवळ पुतळा पडला नाहीये, तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाचं अंतकरण त्या ठिकाणी गळून पडलेलं आहे की आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी दुरावस्था बघितली नाही। कुठले नटबोल्ट होते? हे 8 महिन्यामध्ये नटबोल्ट गंजतात कसे काय? हा पुतळा पडतो कसं काय? या पाठीमागे काय षडयंत्र आहे? हा खरं हे शोधलं पाहिजे आणि हे सरकारचं काम आहे। सरकारने या ठिकाणी कुठली तरी एखादी चांगली न्यायिक यंत्रणा बसवली पाहिजे। हा काही सोपा विषय नाहीये। तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी खेळता, अशा पद्धतीने खेळून तुम्ही काय साध्य करू पाहताय? या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी, धर्मवादी जे लोक आहेत, जे धर्माच्या नावाने, जे हिंदुत्वाच्या नावाने ओरडतात, ते आज लोक कुठे आहेत? शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय
आज या ठिकाणी जर इतर कुठल्या महापुरुषांचा पुतळा पडला असता किंवा काही गंभीर घटना घडली असली, या देशामध्ये आज एवढं मोठं राम मंदिर उभारलं, त्या राम मंदिरामधून पाण्याची गळती होतीये, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय, अनेक घटना होतात या देशामध्ये या गेल्या 10 वर्षामध्ये जे जे काही घडलंय त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार होतोय का? आज ज्या आपटे नावाच्या ज्या शिल्पकारांनी हे शिल्प बनवलं त्याचा सुद्धा इतका मोठा गुन्हा आहे की तो शिल्पकार आज त्याचा सोशल मीडियावरती जा तुम्ही बघा, मग ह्या शंका येते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की हे जाणीवपूर्वक या यंत्रणेमध्ये कुणीतरी याच्या पाठीमागे खूप मोठा ब्रेन आहे का की अशा पद्धतीने हा पुतळा पुढच्या लगेच 7-8 महिन्यामध्ये पडला पाहिजे, वर्षभरामध्ये पडला पाहिजे. कारण आपटेने पुतळा बनवला, त्याला अनुभवाचे काय निकष होते हे कुठले पाळले गेले हा तर नंतरचा भाग आहे. परंतु आपटे आपल्या मित्रांबरोबर बोलताना हे सांगतो की पुतळ्याच्या वरती जी खून आहे छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये, मला तर खरं या विषयाला स्पर्श करायचा नव्हता, परंतु तो इतिहासामध्ये घडलेली घटना आहे. आज 350 वर्षानंतर आपट्यांना तीच घटना का आठवते आणि त्याच घटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, महाराष्ट्राला आणि जगाला एक रोमहर्षक विजय मिळवून दिला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, या रयतेला विश्वास निर्माण करून दिला की या महाराष्ट्रामध्ये चालून येणाऱ्या अफजलखानाचा कोथळा या महाराष्ट्रात इथला महाराष्ट्रीय माणूस कोथळा काढल्याशिवाय राहत नाहीये. त्यावेळेस कृष्णाजी भास्करनी शिवाजी महाराजांच्या वरती तलवार चालवली, त्यावेळेस जी खून पडलेली होती, ती जी जखम होती, ती जखम 350-400 वर्षानंतर आपट्यांना काढायची काय गरज होती का? ती त्या सोशल मीडियामधनं ते त्यांच्या मित्रांना सांगतात की ती जखम बरोबर दिसते का, मी त्या जखमेची त्या व्यवस्थितरित्या पुतळ्यावरती शिल्पकलेला काही मर्यादा असतात, शिल्पकला करताना काही गोष्टी घेतल्या पाहिजेत याबद्दल दुमत नाहीये, परंतु जी जखम महाराष्ट्राच्या पुन्हा तुम्ही जखम बरी झालेली पुन्हा भळबळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, म्हणजे तुमच्या एकूण कलाकृतीबद्दल आणि एकूण शिल्पकलेबद्दल शंका येते. आणि अशा अनुभवी असणाऱ्या किंवा अनुभव नसणाऱ्या कलाकाराला जे कोणी टेंडर दिलं, राज्याच्या प्रमुखांनी दिलं, त्या खात्याच्या प्रमुख मंत्र्यांनी दिलं, त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलं, मग पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून झालं, आज उपमुख्यमंत्री नेव्हीचं नाव घेत आहेत, पण खरं काम कुणी केलंय, त्याची टेंडर प्रक्रिया कुणी केल्या आणि हे टेंडर देताना निकष काय होते, या सगळ्या जर खोलावरती गेलो आपण तर याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र या सरकारला खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या या विषयावरती मला बोलायचं नव्हतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही दुर्घटना ही तुम्हाला मातीत घेऊन जाईल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आपण बघितलं की शिवप्रेमींच्या मनातील जी भावनातून निघतीये आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशीच या शिवप्रेमींची मागणी आहे. सीएम न्यूज इंडिया, प्राजक्त बिबे, निलेश बिबे, पुणे.